हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. दिसतंय तुम्हाला मी झोपून उठलो आहे आणि वाजल्यात 12. म्हणजे मी उठून चहा वगैरे पिऊन परत झोपलो आणि आता परत उठलो आहे. कारण करायला काय नाही. आता बघूया, मला परत माझ्या मित्रांनी 2 मित्रांनी कॉल केला, जरा जातो वरती. भावानं आम्ही मंदिरात आहेत तिघं. आमचे चॅलेंज लागले. तुला नाही दाखवते मी, तुझं कर तू. हा बा थांबतोय भैया. हा मी माझं करतोय की पण मी माझं दाखवतोय. कुस्ती चालू होते, कुस्ती खेळा ना तर खेळा. तुम्ही काय लागताय काय गप ग, मला शूट नाही करू देत. बाकी काय ना रे, आम्ही आमच्या मंदिरात आहे. शूट नाही करून देत मला हे दोघं. कुस्ती चालू आहे, कबड्डी चालू आहे, पण शूट नाही करून देत. फायदा काय मग एवढं सगळं दाखवायला देत नाहीत मला दोघं. पण कसे लाजतायत भाई, म्हणजे की काय करतोय मी आणि काय नाही कर. हे भुजगाव ना बघा. पवन हा पवन आहे आणि हा आहे पैलवान. आता मी रॉक शूट करतो. आता काय बोललास का चापटन तुला, चुप राहा. आता तोंड लपवला, आता याला फसवून घेतला. मी बाहेर होतो माझ्या मित्रांसोबत, त्या दोन्ही तुम्हाला बघितले असेल तुम्ही. आम्ही तिघं बाहेर होते मंदिरामध्ये, टाइमपास करत होते. पण ते सारे मला शूट नाही करून देत रे. लपडत तो आहे माहिती आहे. मग मी शूट काय करू ना. आम्ही कबड्डी खेळले, कुस्ती खेळले, दंडबैठक वगैरे सगळे मारलं आम्ही टाइमपास. पण काहीच शूट करून देत नाही थोडं पण. म्हणून आता मला तर तुम्हाला सांगावं लागतं की आम्ही हे केलं, पण दाखवायला गेलं सगळं बंद होते त्यांचं. मग ती मजाच नाही येत आहे ना. म्हणून तर तुम्हाला दाखवल्यानंतर मी मजा पण नको करू, म्हणून मी मजा करून घेतोय पण दाखवत नाही असं. पण मी तुम्हाला सांगतो की काय काय केलं. ओके, आता परत चालू आहे बाहेर. तर बघूया आता काय काय होते, तुम्हाला मी परत सांगेन. दाखवू शकतच नाही कारण का हो ना. ही कोणती ब्लॉगिंग आहे मला पण समजत नाही. पण म्हणजे कसं ही कोणती ब्लॉगिंग मला समजत नाही घंटा पण. की म्हणजे करून यायचं आणि मग तुम्हाला सांगायचं की मी हे केलं, हे केलं. अलगच ब्लॉगिंग आहे आणि अलगच दिवसाची ही अलगच सुरुवात आणि अलगच हे सगळं चालू आहे माझ्या ब्लॉगिंग करिअरमध्ये. की ही कोणत्या प्रकारची ब्लॉगिंग आहे जी मी करतो आहे. ठीक आहे, आता मी काहीच नाही केलं. आता मी फक्त रील्स बघितल्या कारण आम्ही टाईमपास करून झालेले. आता आपण मी ते दोघं गेले घरी आंघोळ बिंघोळ करायला. सो आता मी आलो इथं बसलो आहे, झोपलो आहे म्हणजे इन शॉर्ट. आता जाईल तो आपला पेलवान तालमीला आणि पवन जाईल त्याच्यासोबत. मी गेलो असतो पण ते रात्री 10 वाजता येते. तोपर्यंत आपण भूक राहू शकत नाही म्हणून मी जात नाही. बाकी काही रिझन नाही. बाकी तोपर्यंत तुम्ही आता फक्त मलाच बघणार आहेत. सो बी रेडी. लव यू. काय माहिती तुम्ही कसे हा ब्लॉग बघतायत काय, पण धन्यवाद. ऑलवेज ग्रेटफुल. पण या ब्लॉगिंगने ना मला म्हणजे कसं होतं माहिती आहे, माझा ब्लॉग करताना मी एक शिकलो की केसांवरती हात जास्त फिरवतोय तू, तर मी तर केसावरती हात नाही फिरवत. ब्लॉगिंग म्हणजे कसं झालं माहिती आहे माझं, की म्हणजे आता झालं. पहिले मला हसायचे, जे हसणारे असतात ते हसतातच. की पहिले हसायचे की म्हणजे अरे काय करतोय, अरे हे ते ब्लॉगरला वगैरे असं तसं. पण आता कोण काय बोलत नाही बघा. सुरुवातीला तुम्हाला असंच वाटते ब्लॉगिंग करताना की अरे माझी मित्र काय बोलतील, माझी मित्र माझी येड भगवतील, माझे मित्र मला काय बोलतील. पण मित्र कधीच काय बोलत नाही. कारण की माझं तर मी चालू केलं ब्लॉगिंग हे मला 5 वर्ष अगोदर करायचं होतं. म्हणजे इथे 5 वर्ष अगोदर जेव्हा माझ्या हातात फोन आला तेव्हा. पण तेव्हा असं विचार आला की मित्र मारतील, माझी लय बेकार मारतील, म्हणून मी नाही केलं. मग नंतरला मी आणि वेदू, म्हणजे जो की हा वेदूने खूप केलं, तर मी आणि वेदूने जे केलं ते माझं आहे ते वेदांचं आहे असं झालं आहे. तर आमच्या दोघांमुळे मी चालू केलं, कॅमेरा उचलला आणि मी माझी चालू केली कहाणी. का माझी कहाणी चालू केली मी लिहायला. पण मला आता मज्जा यायला लागली आहे आणि लोकांना पण आता म्हणजे लोक आता कम्फर्टेबल झाले. फक्त इकडची 2 कार्टी आहेत ती कम्फर्टेबल नाही होत आहेत. म्हणून कॅमेरा काढला का भाई ती डायरेक्ट लाजत आहेत. डायरेक्ट तोंडच लपवतात असं. काय त्यांचा मी कोणता एनिमेस लिक करतोय का त्यांना उघडं केलं समजत नाही मला. पण झालं आहे काहीतरी. आता भेटूया थोड्या वेळात, जातो तो वरती, तर नेटवर्क नाही म्हणून जरा आराम करतो. चला. पण जर तुम्हाला ब्लॉगिंग करायची आहे तर ब्लॉगिंग करा. मित्र काहीच नाही बोलत. सुरुवातीला बोलणारच रे मित्र, कारण का ते अलग वाटते सगळं. सुरुवातीला मित्र बोलणारच, पण नंतर त्यांना पण मजा येणार. ते स्वतः तुमच्या कॅमेऱ्यामध्ये येणार की भाई मला घे, मला पण हे बोलायचं तसं बोलायचं. कारण असं माझ्यासुद्धा झालं रिअलमध्ये झालं आहे असं. थांब, हा नाही थांब. हाच खेळ ना. नो मला पार्टनर भेटलाय. सोम्या तोंड दाखव. बघा हा सोम्या आहे, त्या दिवशी भेटलेला तो. हाच खेळूया की मग कोणता खेळूया. तो मला येतोय बघ चेस खेळता. त्याचं काय खेळ की हा मला कोणता खेळायचा. अरे तुला येतं काय हे खेळता, पण मला नाही येत. त्याचं काय मी करू. हे काय इथं झालं, कोण जिंकणारच नाही येड्या. गेम मी जिंकलो. आईला मला पण समजलं कसं जिंकलो. आला जिंकलोय मी, जिंकलो सोम्या. थांब आता वेगळा गेम खेळूया. कार्डचा खेळूया.
अरे तू जिंकणार नाही भावा, कसं जिंकणार? थांब. हा झालं पण. हा काय केळं करतो? थांब की माझी बारी आहे. भाई कुठं करू कुठं करू कुठं करू? आई ग हगलो वाटते. ए अरे गेम आपोआप खेळतोय. तू टच पण नाही गेला भावा त्याच्या तिकडे. नसतीस काय? चल चल वेगळा वेगळा थांबा. अरे घाण आहे, काहीतरी वेगळंच खेळतोय हे. आपण खेळत पण नाही तरी मध्ये खेळतोय. थांब थांब थांब. कारचा खेळ हा वाला खेळूया. काय लुडो काय लुडो पाहायला एवढा टाइम आहे बघ लुडो बिडो खेळायला. हे बघ कोणता खेळ सांगतो मी. कुठचं खेळूया कापा कापी खेळूया चल. समजेल ना तुला? फळाला ना फळ की कापायचं, दाब हे दाबायचं असं समजलं? इकडे दाब इकडं. मी जिंकणार, तू मला हरवू नाही शकत. नाही हरवू शकत. ऐक नाही हरवू शकत. सोम्या 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 मच्छर चावायला लागला की रे. खेळ बाकी अजून. थांबे हा मग नको मग कारचा खेळ की. तू चांगला लावायला झालास का? गाणं लावतोस उचलतो हे बघ हे बघ पेडावाल्या हे बघ. नको नको हा बी नको जाऊन तुला जम. तुला कोणता गेम खेळू तुझ्यासोबत मी? नाही समजणार तुला. पकडा पकडे खेळूया. तुझं ते वाला आहे बघ, तुला ह्याच्याने खेळायचं दिसते हे असं. मला पकड आता. ए ऐक खेळ खेळ खेळायचंय भाई. अरे भाई हा पकडला बरं तुला मी. आहे नाही समज आहे का? जिंकलास भावांनो. झालं सगळं आपलं. आपला दिवस संपायला आला. सो मी आलो माझ्या जागेवरती, नेटवर्कच्या जागेवरती. हे बघा आपल्यावरती टाईमपास करायला. तुम्हाला दाखवतो मी काहीतरी. बघा पर्सनल दाखवतो. ओके हे बघा माझा पाय आहे. छोटा वाटेल कारण का वाईड अँगल आहे. पण दिसतं तुम्हाला हे दिसते हे. ते झालं आहे लपडं काहीतरी. आणि ते लपडं झालं आहे काय की हाय वाटते गाठ. जे की मला माझ्या जिम पार्टनर आणि ट्रेनरने सांगितलेली की भावा ती गाठ आहे वाटतं, गोळ्या बिळ्या खाऊन ती निपटवून टाक. पण मी तेव्हा इग्नोर केली आणि आता तर हळूहळू सुधत चाललं आहे. आणि माझे गोळ्या पळत चालले आहेत हळूहळू. की नक्की झालं आहे काय? कारण का काल परवा नव्हती, आता जास्त फुगलेली वाटते. तर मला भीती वाटायला लागली आहे. तर लवकरच आपण जाणार आहेत हॉस्पिटलला. काय सांगू तुम्हाला मी अजून भाई. हॉस्पिटलला जाणार आहेत आपण. किती सिरियस गोष्ट आहे.